नमस्कार. विष्णू षोडश नाम स्तोत्रातील पहिल्या ओळीचा भावार्थ आज आपण समजून घेणार आहोत. ती पहिली ओळ आहे, औषधे चिंतेत विष्णू भोजनेच जनार्दनम. म्हणजे औषध घेताना विष्णूचं नाव घ्यायला सांगितलेलं आहे. औषधासंबंधी विष्णूंची अनेक नावं आहेत. देशज म्हणजे औषध तेही विष्णूच आणि भीषक म्हणजे वैद्य तोही विष्णूच. तर अशा विष्णूंचं नाव औषध घेताना घेतलं तर त्याची परिणामकारकता वाढत जाते. आणि कसं घ्यावं नाव, तर त्याच्या संबंधी अनेक श्लोक आहेत. त्यातला एक सोपा श्लोक आपण बघूया. शरीरे जर्जरी भूते व्याधिग्रस्ते कलेवरे औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. म्हणजे जरी तुमचं शरीर व्याधीने ग्रस्त झालं असेल, अगदी कलेवरासारखं म्हणजे प्रेतवत झालं असेल, तरी तुम्ही औषध घेताना श्रद्धेने नियमितपणे विष्णूंचं नाव घेतलं तर तुमचं जे औषध घेताय ते गंगाजल होऊन जातं. आणि ते औषध देणारा जो वैद्य असतो तुमचा, डॉक्टर असतो, तो हरिरूप होतो. म्हणून म्हटलंय की औषधे चिंतयेत विष्णू, फक्त यातील श्रद्धा हा भाग सगळ्यात महत्वाचा. पुढे म्हटलंय भोजनेचे जनार्दनम, म्हणजे भोजन करताना जनार्दन ह्या स्वरूपाचं, विष्णू स्वरूपाचं आपण स्तवन करावं, चिंतन करावं, प्रार्थना करावी असं म्हटलंय. पण हे भोजन म्हणजे नुसतं अन्न नाही बरं का, तर हे भोजन म्हणजे समिधा आहे. पोटामध्ये जठराग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि त्यामध्ये आपण ह्या अन्नरूपी सात्विक समिधा टाकतो आहोत असा मनात भाव हवा. तर मग त्या अन्नाचं पचन कोण करतं, तर जनार्दन म्हणजे विष्णू. भगवंतानीच भगवद्गीतेत सांगितले अध्याय 15 श्लोक 14 की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाचित्ता प्राणापान समायुक्ता पचामन्यम चतुर्विधम. म्हणजे मीच तुमच्या शरीरात वैश्वानर रूपात म्हणजे अग्निदेवाच्या रूपात राहतो आणि सर्व प्रकारच्या अन्नाचं पचन करतो. मग जर भगवंतानीच आपल्याला ग्वाही दिली आहे तर आपण त्यांचं स्मरण करायला नको का भोजनाच्या आधी. समर्थ म्हणतात की जर मुखात हरिनाम असेल तर मनात विचार चांगलेच येतात. मुखी हास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार. घडो माझी हातुनी देश सेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा. आज इथेच थांबूया. उद्या भेटूच पुढच्या भागात.